दूध दरासाठी कराड उत्तरच्या काँग्रेसच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। कारण ज्यावेळेस शिंदे सरकार सत्तेवर यायच्या अगोदर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस दुधाला 36 ते 40 रुपये दर होता, परंतु गेल्या 12 वर्षापूर्वी सुद्धा 2012ला सुद्धा 36 ते 40 रुपये दर त्या ठिकाणी गायच्या दुधाला होता। परंतु हे सरकार गेले 10 वर्षामध्ये आज शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, दूध दराबाबत असेल, अतिशय शेतकऱ्यांच्या बाबत अन्याय करत आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे। आज सुशिक्षित बेरोजगार मुलं शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी समोर येऊन दूध व्यवसायाकडे वळत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसायामध्ये उतरले आहेत। परंतु त्या ठिकाणी शासन त्यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही। आज दूध दरामध्ये 40 रुपये दराची आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनाने दिली पाहिजे। आज दूध दराबाबत अनुदान देतात, 5 रुपये अनुदान दिलेलं आहे, परंतु त्यांच्यामध्ये अटी शर्ती आहेत, ते दूध उत्पादकापर्यंत पोहोचत नाही। त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना। आम्हाला अनुदानपेक्षा या ठिकाणी ठाम असा एक 40 रुपये दर प्रति लिटर मिळण्याची शासनाने देण्याची गरज आहे। पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि आघाडीचं महायुतीचं सरकार हे जाणून बुजून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण अवलंबत शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे असतील, दूध दराबाबत असेल, गेल्या 10 वर्षामध्ये कोणताही असा शेतकरी आणि दूध दराबाबत निर्णय घेतलेला नाही सरकारनं। आज आम्ही ह्या ठिकाणी रस्ता हायवे रोको आंदोलन केलेलं आहे। जर ह्याच्या पुढं जर निश्चित केला नाही येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये तर